तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एमपीएससी ग्रुप ब आणि सी साठी जे सर्वात महत्वाचे प्रश्न येतात या अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत. कारण की आता परीक्षा जवळ येत आहे, त्याच्यामुळे थोडंसं गेसिंग काढून आपण काही पेपरचे म्हणजे प्रश्न काढलेले आहेत. तर त्याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करायच्या आधी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक सभा या नामवंत सभेने 24 सप्टेंबर 1894 मध्ये पुणे येथे कोणाचा सत्कार केला? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. ठीक आहे. तसंच दुसरा प्रश्न आहे, क्योटो प्रोटोकॉल. खूप वेळे काय म्हणते आजकाल जसं ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे त्याच्यामुळे हा प्रश्न येण्याची संभावना जास्त वाटली मला, म्हणून हे टाकलेलं आहे की क्योटो प्रोटोकॉल कशाच्या संबंधित आहे. खूप इझी प्रश्न आहे, तुम्ही थोडसा लॉजिक लावून जर केलं तर विचार कशाला आहे, आपण त्याच्यावर थोडासा विचार करूया. झाडे तोडण्यावर नियंत्रण, आजपर्यंत असं काही कायदा आला असेल पण एक लॉजिकली विचार केला तर असं काही बनू शकतो का? नाही. रासायनिक शेतीबद्दल क्योटो प्रोटोकॉल वाटते का काही? असं नाही. दुसरा घरगुती कचरा, याच्यावर तर शक्यताच नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन तुम्ही काढू शकता. तर मग उरला कोणता ऑप्शन? तर हरित वायूचे उत्सर्जन, ग्रीन हाऊस गॅसेस, त्याच्याबद्दल जो काही प्रोटोकॉल ठेवण्यात आला त्यालाच क्योटो प्रोटोकॉल म्हणतात. ठीक आहे. तिसरा एक मला वाटलं की हा येऊ शकतो, जसं पीवायक्यू जर तुम्ही प्रश्नांचं बघितलं असेल तर बायोलॉजी मध्ये याच्यामध्ये विचारणारा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते माशाचे उदाहरण नाही नाही म्हटलंय, कोणते आहे हे विचारलेलं नाहीये. तर पहिला ऑप्शन आहे स्कोलियोडॉन, दुसरा आहे हिपोकॅपस, तिसरा आहे इखॅथिओऑफिस आणि चौथा आहे लेबियो. स्कॉलियोडॉन हा शार्कचा एक प्रकार आहे, ऑब्विसली शार्कचा प्रकार आहे म्हणजे हा मासाच आहे. हिप्पोकॉपस म्हणजे समुद्री घोडा, तो एक मासाच आहे, समुद्रात आहे. ठीक आहे. लेबियो हा एक माशाचा प्रकार आहे जो समुद्रातच आढळतो. ठीक आहे. ऑब्विसली हे 3 झाले, तर कोणता नाही आहे विचारलाय म्हणजे हा इखॅथिओऑफिस हा उभयचर मध्ये येतो म्हणून. चौथा एक जॉग्रफी संबंधित प्रश्न आहे, खनिजावर बौद्ध असे प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न मी टाकला आहे इथे. महाराष्ट्रात कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते? ठीक आहे. पहिला आहे बॉक्साईट, दुसरा आहे मॅग्नीज, तिसरा आहे लोह खनिज आणि चौथा आहे डोलोमाइट. बॉक्साईट कोकणमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी कोणत्या ठिकाणी आढळत नाही. लोह खनिज चंद्रपूर आणि गडचिरोली. ठीक आहे. WCL कॉलनी आहे तिथे, त्याच्यामुळे जास्त लोह खनिज सर्वात जास्त इथे. डोलोमाइट पण आपल्या इथे आढळत नाही. तर ह्याला कोणता? मॅग्नीज. नागपूर, भंडारा, गोंदिया या साईडला सर्वात जास्त आणि महाराष्ट्रातही सर्वात जास्त आढळणारा खनिज म्हटलं आहे मॅग्नीज. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय, पाचवा प्रश्न घेऊयात. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्ये आहेत? ठीक आहे. हा प्रश्न या असे प्रश्न येतच राहतात, तर हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, म्हणजे रटा ट्रिक्स वापरा, काही करा, पण आठवण राहायलाच पाहिजे. ठीक आहे. भाग 3 मध्ये, भाग 4 मध्ये, भाग 5 मध्ये या भाग 2 मध्ये. ठीक आहे. तर याचं खरं उत्तर आहे भाग 4 आणि त्याच्यामध्ये अनुच्छेद या कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. ठीक आहे. तर भाग 3 मध्ये काय? मग भाग 3 मध्ये आहे मूलभूत अधिकार. ठीक आहे. तसंच भाग 5 मध्ये आहे संघ व त्याची माहिती. ठीक आहे, त्याच्याबद्दल सांगितलं. आणि भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व. ठीक आहे. कोणत्या महाराष्ट्र सॉरी भारतात कोणत्या प्रकारचे नागरिक राहतात, या वस्ती करू शकतात किती वर्षानंतर, या वंश वाढीनुसार, या कसं तुम्हाला नागरिकत्व भेटले, या सर्व गोष्टी भाग 3 मध्ये भाग 2 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, त्याच्या शिक्षेबद्दल हा प्रश्न विचारण्याचा माझा एक मोटिव्ह हा होता
की ज्या पद्धतीने आपल्या आता देशात प्रोटेस्ट सुरू आहेत म्हणा, या बाकी काही गोष्टी तुम्हाला माहितच आहे. ऑब्विसली मला तुम्हाला नवीन सांगण्यासारखं काहीच नाही. तर त्या गोष्टी ज्या पद्धतीनं आपल्याला कोणती गोष्ट माहिती अधिकार, जर कोणत्याही गोष्टी आपल्याला गव्हर्नमेंटकडून माहिती पाहिजे असेल तर त्याच्याबद्दलच आपण माहिती अधिकारानुसार ते मागवू शकतो. तर त्याच्याबद्दलच दिलेलं आहे की शिक्षेबद्दल कोणत्या कलमात दिलेलं आहे. तर 17, 18, 19, 20. ठीक आहे, 20 हे त्याचं खरं उत्तर. तर मग बाकीच्या कलमात काय? 17 मध्ये राज्य नियुक्ती, ठीक आहे, राज्य माहिती जो देतो, जो आयुक्त, जो मेन आयुक्त राहतो त्याला हटवण्यासाठी दिले आहे 17. ठीक आहे. 18 मध्ये काय आहे? तक्रार निवारण करण्यासाठी आहे. 19 मध्ये काय आहे? अपील करण्यासाठी आहे. आणि 20 मध्ये आहे शिक्षेबद्दल. ठीक आहे, शिक्षेबद्दल, जे की आपला प्रश्न होता. शिक्षेमध्ये शिक्षणाबद्दल नाही, शिक्षा आणि दंडाबद्दल. ठीक आहे. 7वा प्रश्न आहे, हे आजकाल करंट मध्ये होतं म्हणून याला घेतला मी. भारतात पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू या केरळ? याचं उत्तर आहे तामिळनाडू. ठीक आहे. तामिळनाडू आजकाल खूप जास्त डेव्हलप होत आहे, ज्या पद्धतीनं तिथले सरकार काम करत आहे जर तुम्हाला तर माहिती असेल. ठीक आहे. तर तामिळनाडू त्याचं खरं उत्तर आहे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, ऑक्टोबर 31, 1920 रोजी मुंबई येथील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले? ठीक आहे. याचं उत्तर आहे लाला लजपत राय. ठीक आहे. नेहरू हे काँग्रेसचे मुख्य अधिकारी होते, म्हणजे प्रमुख नेते होते, मुख्य अधिकारी म्हणण्यापेक्षा प्रमुख अधिकारी होते. श्रीपाद अमृत डांगे हे कामगार चळवळीचे नेते होते, कामगार चळवळीचे नेते होते. ठीक आहे. केशवराव जोगळीकर हे सुद्धा कामगार चळवळीच्या संबंधित होते. ठीक आहे. तर म्हणून याचं खरं उत्तर आहे लाला लजपत राय. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, या कोणत्या रोगावर या रोगावर बीसीजी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? यामधून कोणता रोग आहे? क्षयरोग, कॉलरा, कोविड, टायफॉइड? 4 मधून. ठीक आहे. तर बीसीजी ही लस टीबी या रोगावर म्हणजेच क्षयरोग या रोगावर वापरली जाते. कोविडवर तर तुम्हाला माहित आहे कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे, या सर्व वॅक्सिन कोवॅक्सिन याच्यावर. ठीक आहे. तसंच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे 3 आयाम कोणकोणते आहेत? इकॉनॉमिक्सवर जे इंडेक्स घेतो आपण दारिद्र्य, याच्यावर HDI जे घेते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानुसार कोणते 3 आयाम असे आहे ज्याच्यावर ते मोजणी केले जातात? ठीक आहे. पहिला आहे आरोग्य, दुसरा आहे उत्पन्न, तिसरा आहे शिक्षण आणि चौथा आहे राहणीमान. राहणीमान मध्ये त्याचं काय राहणीमान म्हणजे तो कसा जगत आहे त्यानुसार म्हणता येईल. लॉजिकल प्रश्न आहे, एवढं तर म्हणता. जर दारिद्र्य आलं आहे, दारिद्र्याच्या निर्देशांकात आपण काढता म्हणजेच आरोग्य साहजिक गोष्ट आहे, त्याच्यानंतर शिक्षण हा एक साहजिक गोष्ट आहे. कन्फ्युजन होणार तर कुठे? उत्पन्न आणि राहणीमान. ठीक आहे. याच्यात जर नॉर्मली जर विचार केला, उत्पन्न जर विचार केला तर डायरेक्टली येणार अमिरीशी संपर्क. अमिरीशी म्हणजे त्याच्याकडे जर जास्त उत्पन्न असेल तर तो गरिबीमध्ये का बरं मोडणार? साहजिकची गोष्ट आहे ना. म्हणजे तो कसा जगतोय, ऑब्विसली असाच अर्थ काढू ना आपण. जर लॉजिकली जरी विचार केला तुम्ही, हा प्रश्न आहे, असे प्रश्न येतात बरं. हे तुम्ही थोडस काय म्हणते नीट समजत चला. असे प्रश्न येतात. उत्तर काय येणार मग? 1 2 3, 2 3 4 या 1 3 4 या 1 2 4. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे, तर तुम्हाला आता माहितच आहे. एवढं तुम्हाला क्लू दिल्यानंतर आणखी काय हवं? ठीक आहे. असे प्रश्न आजकाल खूप विचारले जातात आणि हे काय म्हणते एमपीएससी ग्रुप सी मध्ये आता सी मध्ये येण्याचे चान्सेस आहेत म्हणून मी काढलेलं आहे. ठीक आहे. हे 10 प्रश्न, असेच प्रश्न आता सिरीज आपण समोरही वळवणार आहोत. ठीक आहे. असेच मी 10 प्रश्न दर 2 दिवसात 3 दिवसात तुम्हाला देत राहणार, कारण की हे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहेत. याच्याच मध्ये मी काही पीवायक्यू क्वेश्चन पण टाकत जाईल आता, जेणेकरून आपल्याला पीवायक्यूचं पण अनालिसिस होईल त्याचबरोबर, आणि त्याचबरोबर येणारे अतिसंभाव्य प्रश्न काय असतील हे पण आपल्याला अनालिसिस करता येईल. ठीक आहे.
तर व्हिडिओ चांगला बघा. याच्यावर तुम्हाला आणखी जर काही वाटत असेल, याच्यात काही चेंजेस जर करत असतील, तुम्हाला वाटते की नाही हे असे प्रश्न विचारत नाही, याच्यात पुन्हा काही चेंजेस असतील तर तसंही मला कळवा. कमेंटमध्ये नक्की सांगा मला तसं काही असेल तर. या तुम्हाला हा व्हिडिओमध्ये आणखी जर काही डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर मला प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ मी समोर नेक्स्ट घेणार आहे 2-3 दिवसातच. त्याच्यामध्ये आणखी मी चांगले, याच्यानंतर मी नाही का टॉपिक वाईज घेऊया. टॉपिक वाईज म्हणण्यापेक्षा आपण सब्जेक्ट वाईज घेऊया. सब्जेक्ट वाईज घेऊया. पहिले पॉलिटीचे घेऊया, जो पण विषय आपल्याला सर्वात बरं वाटतं त्यानुसार घेऊया. 10-10 प्रश्न घेऊयात रोजचे, या म्हणा 2-3 दिवसामध्ये. जरी पेपर पर्यंत घेतला आपण तरी 3-4 महिने हे आपल्याला आरामात होऊ शकतात. तर चला मित्रांनो, नक्की बघा असे व्हिडिओ आणि पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.